म्हणजे ट्रान्सपोर्ट करायला लागत नाही. मागे पार्लमेंटमध्ये आणि जीएसटीच्या 56व्या बैठकीमध्ये या देशाची गोरगरीब जनता त्यांचा दैनंदिन त्यामध्ये जीएसटी कमी करण्यात आली. कर स्लॅबमध्ये मोठी कपात करून 12 आणि 28 जीएसटी रद्द करण्यात आले असून आता 5 आणि 18 फक्त 2च जीएसटी ठेवली आहे. पहिले फार मोठ्या प्रमाणात जीएसटी होती, 12%, 28%. त्यामुळे वस्तूचे कर आपोआप वाढले. परंतु या देशाचे यशस्वीप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला दिवाळीची गिफ्ट देतो म्हणून एक भाषण केलं आणि त्यामध्ये ज्याला सुरुवात झाली 22 सप्टेंबरला नवीन जीएसटी अंमलात येणार आहे. जीएसटी सुधारण्यामध्ये मध्यम वर्ग व्यापाऱ्याच्या आयुष्यात बदल घडविला. सामान्य माणसाकरिता कराचे बोजे कमी करण्यात आले. आता फक्त कराचे 2 टप्पे ठेवले. एक टप्पा 5% आणि दुसरा 18%. सामान्य माणसाला दिलासा देणारा हा जीएसटी याच्यामुळं या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर कशी आणायची या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. जीवनावश्यक वस्तू, स्वस्त दैनंदिन गरजेच्या अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्यामुळे त्यांच्या किमती कमी होती. त्यात काही खाद्यपदार्थ, कपडे, पदार्थांनी शूज याचा समावेश आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात फायदा, कर्करोग आणि दुर्मिळ आजारावर काही जीवन रक्षक औषधीवर जीएसटी 0 करण्यात आला आहे. वाहनधारकांना 350 cc पेक्षा कमी क्षमतेचा लहान मोटरसायकली, छोट्या मोटारीवरील जीएसटी 28 वरून 18% आणण्यात आला आहे. घराचा स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांना असं वाटतं की मला स्वतःचं घर झालं पाहिजे, पण प्रत्येक मालावर त्यावेळी जीएसटी जास्त असल्यामुळं ते बांधकामावरील साहित्य जे आहे त्याच्यावर जीएसटी कमी करण्यात आली, ज्याच्यामुळं सर्वसाधारण माणूस आता घर बांधू शकतो. व्यवसाय सुलभता कर स्लॅब कमी करण्यामुळे कर प्रणाली अधिक सोपी झाली आहे. त्यामुळे लहान मोठ्या उद्योगांना कर पालन करणे सोपे जाईल. काही वस्तू महाग जसे आलिशान लक्झरी आहे, जसे मोठ्या गाड्या, काही खास पेय याच्यावर 40% पर्यंत कर लावला जाईल. एकीकडे आपण कर कमी केला, सर्वसाधारण लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं. श्रीमंत आणि गरिबी एक व्हावं या दृष्टीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यासाठी आपण शेतीचा खर्च कमी, ट्रॅक्टरचे टायर, भाग, ठिबक सिंचन प्रणाली आणि काही कृषी उपकरणांवर जीएसटी कमी करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्याचा खर्च कमी होईल आणि त्याला थेट फायदा होणार. हा बदल 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे. म्हणजे नवरात्र चालू होते त्या दिवशीपासून हा बदल चालू होईल. या सुधारण्यामुळे महागाई आळा बसण्याचा मदत होईल. हे बदल सबका साथ सबका विकास या सरकारच्या धोरणावर सुसंगत आहे. त्यामुळे देशाची आर्थिक विकासाला गती मिळेल, कारण ग्राहकाची खरेदी क्षमता वाढेल आणि व्यवसाय करणे सोपे होईल. आपण नेहमी पाहत होतो की जीएसटी वाढल्यामुळं सर्व कर वाढले होते, सर्व वस्तूचे भाव वाढले होते.
पण या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्याला नवीन दिवाळीची गिफ्ट दिली आणि सर्वसाधारण लोकांना या वस्तू लागतील दैनंदिन वस्तू ज्याच्यामधला जीएसटी कमी केला. त्याच्यामुळे आपल्याला सर्वसाधारण वस्तू घेण्याकरिता गरीब लोकांना एक संधी मिळेल. या ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष